झालेले अत्यंत मूर्ख लक्षणे कोण ठेकेदार आहे मी त्याचा निषेध करतो। त्या मूर्ख ठेकेदारामुळे आज संपूर्ण कल्याण नगर हायवेचा वाटोळा झालेले आणि म्हणून या ठिकाणी कोणी पोलीस बंदोबस्तामध्ये असतील त्यांना मी सांगू इच्छितो का निश्चितपणे ताबडतोब या ठिकाणी 2-4 DCP आणा, 2-3 पोकलेन आणा आणि 8 दिवसाच्या आतमध्ये जर यांनी कधी हा रस्ता मोकळा नाही केला तर खरं तर नाशिक पुन्हा हायवे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही असा माझा विचार आहे। आणि हा जो कोण ठेकेदार आहे याला काळ्या यादीत टाका, याला कोण पाठीशी घालतोय, हा कोण ठेकेदार आहे याचं खरं तर याला 1000 कोटीचं काम आहे, 1000 कोटीचं काम आहे। इथं शेकडो हे या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त झालेत। अशा मूर्खपणाला तो इंजिनियरला पहिला सस्पेंड करा, का त्या इंजिनियरने करा या ठिकाणी गटार जर काढला असता तर तो इंजिनियर बी म्हणतो पहिला सस्पेंड करा। गटार न काढल्यामुळे पाणी आलं, लोकांचं वाटोळा झालाय आणि म्हणून निश्चितपणे मी या ठिकाणी यांचे डंपर येतात ना तर जर रस्ता खचत नाही आमच्या पिकअप अत्यंत मी या ठेकेदाराचा निषेध करतो। हा कोण ठेकेदार आहे याला काळ्या यादीत टाका आणि याच्या कोणी वसूल करून घ्या आणि आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि कोण अधिकारी आहे त्याला ताबडतोब खरं तर सस्पेंड करा, नाही तर इथं जंतर मंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी जंतर मंतर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पोलीस लोक आहेत, पोलीस लोकांनी अजिबात आवाजला सरळ ठेवू नका, सिस्टीममध्ये सांगा, समजून सांगा जेवढं सहकार्य करते भाजीपाल्याचे सरकारी आहेत आणि अशा प्रकारचं हे खरं तर हा मूर्खपणाचं लक्षण आहे। पहिले तो ठेकेदार कुठे मिळालाय त्या जिवंत ठेकेदार शोधा, त्याच्यानंतर कोण हा अधिकारी आहे, हा अधिकारी जिवंत आहे का नाही, तिथे पैसे खायला खोटी बिलं काढायला नालायकपणाचा कळ झाला तालुक्यामध्ये। आता ती गाडी एवढ्या मोठ्या गाड्या एवढे ड्रायव्हर मंडळी तुमचं काय म्हणजे या अशा प्रकारचं आंदोलन अधिकारी झालेले आणि म्हणून मी निश्चितपणे या ठेकेदाराचा निषेध करतो का या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि कोण हा इंजिनियर आहे या इंजिनियरच्या बापाने पाहिजे का रस्ता केलाय हे रोड होतात। आज शेतकरी हातबल झालाय, हवाय नाही ट्रॅक्टर पण नाही चिकन करा, ट्रॅक्टर पण नाही ठेकेदाराचं करायचं काय, ठेकेदारांचं करायचं काय, ठेकेदारांचं करायचं काय, खाली लोक वर पाय, अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली लोक वर पाय, अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली लोक वर पाय। या ठिकाणी या ड्रायव्हर लोकांना कोणी अडू नये या ठिकाणी खरं तर भाजीपाल्याचा सरकारचा प्रश्न आहे। या ठिकाणी जशा तुमच्या लोडच्या गाड्या येतात असा आम्हाला पर्याय मार्ग काढा आणि या लोकांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ देऊ नका, नाहीतर सगळी जनता एकदा उसळली तर जंतर मंतर सारखा होईल आणि यांना घरामध्ये लपून बसायला लागेल या ठेकेदाराने अधिकाऱ्याला, असा मी यांचा डायरेक्ट निषेध करतो। आणि लवकरात लवकर 8 दिवसाच्या आतमध्ये रस्ता झाला नाही तर या अधिकाऱ्याला या ठेकेदाराला माफ करणार नाही।